तर मित्रांनो, वीकेंड असला की सगळ्यांचा काही ना काही प्लॅन असतो. सो आमचाही एक प्लॅन बनला आणि त्या प्लॅनला एक्झिक्यूट करण्यासाठी आम्ही निघालो. रस्त्यात आम्ही जोशी वडेवाल्यांकडे नाश्त्यासाठी थांबलो. मग हा छानसा पनीर पराठा आणि वडापाव खाऊन आम्ही पुढे निघालो. वातावरणातली ही सुंदरता तुम्ही बघू शकता. पाऊस नव्हता, ऊन नव्हतं, अशा वातावरणामध्ये फिरण्याचा आनंदच वेगळा. आणि त्यात आमच्या साहेबांची ही मस्ती बघा. तर ठरलेल्या प्लॅन नुसार आम्ही पोहोचलो आमच्या डेस्टिनेशनला, जे होतं सावळे घाटाचा ट्रेक. तर सुरुवातीला थांबलो कुंडलिका व्हॅलीकडे. हा धुकं बघून, तिथले वनस्पती आणि धुकांचे छोटे छोटे क्लिप्स काढून आम्ही निघालो पुढे सावळे घाटाच्या ट्रेक कडे. निसर्गाचं प्रेम एक आणि नवऱ्याचं प्रेम एक, नाही का? तर हा तर इथून झाली आमच्या ट्रेकची सुरुवात, ज्याची सुरुवातच उलटी झाली. सहसा आपण ट्रेक करताना वर चढतो, इथे आम्ही खाली उतरत होतो आणि घसरत्या रस्त्यामुळे मी फार जपून चालत होते. एकदाच ऑलरेडी मला अद्दल घडलीये, अशी जोळ्यात पडलीये ना मी पाठीवर. खेर वो अलग कहाणी आहे, छोडो. हा ट्रेक बघून तर मला नंतर प्रश्न पडला की चढताना आमचा काय हाल होणार आहे. बट वो कहते हैं ना, डर के आगे जीत है. बस वही. इकडे हे सगळे व्हिडिओ काढण्यात गुंग आणि मी माझा पाय चुकीच्या ठिकाणी नको पडायला आणि मी कुठे नको पडायला या विचारात गुंग. विचार करता करता अशीच पुढे गेली आणि एक छान जागा मिळाली जिथे रील शूट करू शकतो. ठीक आहे. तर जाता जाता वाटेत आम्हाला हे एक सरपराज मिळाले, जे त्यांची हिडन टेक्निक शिकत होते स्वतःला लपवण्याची. मग काय, यांना ऑल द बेस्ट करून निघालो पुढे. पुढे काय, धबधबा, एक धबधबा, दुसराही धबधबा आणि तिसराही धबधबा. धबधबेच धबधबे, धब 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 धबधबे. ओ माय गॉड, व्हॉट इज दॅट. आणि बघता बघता परत एक धबधबा पाहिला, जो काळू वॉटरफॉलचा होता. आता मी थकले, आता मीही एन्जॉय करते हा निसर्ग आणि तुम्ही परतीच्या प्रवासाची वेळ झालीये. ताई दादा पण पुढे निघाले आणि आमचे सरपराज महाराज ते तर अजूनही त्यांची विद्या ग्रहण करण्यात गुंग. ठीक आहे, चलो बाय. आमचा इंटरव्ह्यू घेतात तिकडे आमचे साहेब. ऐका ते. कसं वाटलं ट्रेक करून सावळ्या घाटाला? छान वाटला, खूप थकले. खूप दिवसानंतर केलंय, अंगाला झीज लागली होती, इतक्या दिवसानंतर आज निघाली. दी एंड गाईज, दी एंड. आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि फॉलो प्लीज करा हा.